शबनमीज मध्ये आपले स्वागत. संस्कृता मी गजाला सय्यद. आज आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे यांच्यासोबत भोसरीतील समस्याबाबत संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई, आपल्याला काय वाटतं या 10 वर्षात भोसरीमध्ये काय जे समस्या आहे, ज्या समस्या सोडविल्या जायला पाहिजे होत्या पण सोडविल्या गेल्या नाहीत? मी सर्वात प्रथम शबनम न्यूजचे खूप आभार मानते की सध्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही माझ्याकडं या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलात. खरं तर विधानसभा आल्यानंतर सगळेजणच कामाला लागतात. असं नाही की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष, प्रत्येक उमेदवारच कामाला लागतो. पण काम करण्याची एक पद्धत असते की मी हे केलं यापेक्षा मी हे करणार असे बॅनर आता आपल्याला पाहायला जास्त मिळतात. खरं तर सत्ताधारी पक्षाकडे भरपूर कालावधी होता. गेले 10 वर्ष आमदारकी भोसरी विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडे आहे. म्हणजे त्यांनी मी हे केलं असे जर त्यांनी बॅनर लावून आपला प्रचार केला असता तर निश्चितच आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाची बाब ही आहे की मी हे करणार असे आपल्याला बॅनर जास्त प्रमाणात पाहायला मिळाले. खरं तर भोसरी विधानसभेमध्ये आजही रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज यांसारख्या मूळ बेसिक समस्या आहेत त्या सुटलेल्या नाहीत. आज आपण चिंचवड विधानसभा बघतो, पिंपरी विधानसभा बघतो, जो इतका सुधारलेला एरिया वाटतो तेच जर भोसरीमध्ये जर आपण आलो तर आपल्याला इथं सुधारणा झालेली दिसत नाही. ते मी जवळजवळ 40 वर्ष मी भोसरीमध्ये आहे. जो भोसरीचा रस्ता, ज्या भोसरीच्या गल्ल्या, जे एकावर एक चढत असलेले मजले, याला कुठंतरी नागरिकांना जागरूक करून थांबवणं गरजेचं होतं. जेणेकरून जो अनधिकृत बांधकामाचा हा जो प्रश्न, आता शास्तीकराचा प्रश्न म्हणा, या गोष्टी ज्या आता लोकांच्या डोक्यावरती पावत्या येऊन पडल्यानंतर जे लोक जागरूक होतात ते जर यापूर्वीच त्यांना जागृत केलं असतं की तुम्ही अशी बांधकामं करू नका, तर निश्चितच हा जो एकदम बैठी घरं आणि गर्दीची जी घरे झाली, जिथं कठीण प्रसंगी आग लागली, एखाद्या व्यक्तीला दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर अँब्युलन्स त्या दारापर्यंत जाऊ शकत नाही. अगदी भीषण अवस्था आपल्या भोसरी विधानसभेमध्ये सगळीकडेच आहे. तुम्ही मोठे पूल बांधले, नंतर मोठे काय तुम्ही स्विमिंग पूल बांधले, विरंगुळा केंद्र बांधले, गार्डन बांधले, बॅडमिंटन हॉल बांधले, म्हणजे तुम्ही काम केलं असं नाही. आज हॉस्पिटलची गरज आहे. भोसरी सारख्या ठिकाणी आजही महानगरपालिकेच्या शाळांची संख्या अगदी खूप कमी आहे. त्यात तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा भरमसाठ पैसे घेऊन पालकांना अक्षरशः उकळत आहेत पैशाच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्याला भोसरी विधानसभेमध्ये एक असा चेहरा पाहिजे जो आपल्याला एक सज्जन, एक शांत आणि एक आश्वासक चेहरा असण्याची या पुढच्या काळामध्ये गरज आहे, जी मला या आत्ताच्या भाजप सरकार म्हणा किंवा महायुती सरकार म्हणा त्यांच्यामध्ये मला असा आश्वासक चेहरा आज दिसत नाही. गुंडागिरी, दादागिरी हे या ठिकाणी जास्त वाढलं. हप्ते वसुली किंवा आता रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूनी आपल्याला हातगाड्या, नंतर बैठे व्यावसायिक रस्त्याच्या बाजूने दिसतात, त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी, ह्या गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टींकडे लक्ष देणं नाही, फक्त मोठे मोठे प्रोजेक्ट राबवणं आणि त्याच्यामध्ये टक्केवारी वसूल करणं हा महायुतीचा फंडा आहे. आणि त्याच फंड्यावरती भोसरी विधानसभेमध्ये सुद्धा गेली 10 वर्ष आम्ही काम पाहतोय. आणि त्यामुळं आम्हाला आता परिवर्तन हवं आणि त्या दृष्टिकोनातनच मी भाजपमधून आता या 2-4 महिन्यामध्येच पक्ष प्रवेश केला आहे शरदचंद्र पवार गटामध्ये. कारण मला स्वतःला वाटलं की मला परिवर्तनाची आवश्यकता आहे. जिथं त्यांच्याच पक्षातल्या नगरसेविकेला सन्मान मिळत नसेल तर मी स्वतः पक्ष बदल करून येत असेल तर मी आज बोलते
प्रत्येक जण हे बोलू शकेलच असं नाही माईक समोर. मी आज हे बोलतेय. जर त्यांच्या पक्षातल्याच व्यक्तीला जर सन्मान नसेल तर बाकीच्यांना ते किती सन्मान देत असतील, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे असं मी म्हणते. अजित भाऊ गव्हाणे यांच्याबद्दल आपले मत काय? अजित भाऊ खर तर मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच सदस्य आहेत. त्या गेली 20 वर्षापासून ते या पक्षातनं काम पक्षाच्या मार्फतच काम करत आलेत. पण दुर्दैवाने मध्यंतरी पक्षाचे 2 भाग पडले, अजित पवार गट, शरद पवार गट. त्याच्यामध्ये सुरुवातीला ते अजितदादांच्या बाजूने होते, पण प्रत्येकाला पुढे जाण्याचा एक संधी मिळाली पाहिजे. आणि ज्यावेळी युती सरकारमध्ये अजितदादा आणि बीजेपी एकत्र आल्यानंतर निश्चितच असं आहे की विद्यमान आमदारांनाच त्या ठिकाणी संधी मिळणार. त्यामुळं आणि अजित भाऊंना जर वाटत असेल की मी पुढच्या काळासाठी भोसरी विधानसभेमध्ये एक योग्य उमेदवार आहे, तर त्यांनी अजित पवार गट सोडून शरद पवार गटामध्ये येणं मला तरी काही चुकीचं वाटत नाही. कारण त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. विचार सर्वात म्हणजे एक शांत सोज्वळ चेहरा म्हणून मी त्यांच्याकडं आतापर्यंत पाहत आलेली आहे. गेले म्हणजे मला वाटतं आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्यावेळी पायाभरणी झाली त्यावेळी बांधकाम विभागाचे सभापती त्यांचे वडील होते. आणि आपली जी आता नवीन इमारत आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची बघतोय त्याची पायाभरणी त्यांच्या वडिलांनी केली. ती दूरदृष्टी आजही अजित भाऊंकडे आहे. आणि जर मिळालं त्यांना तिकीट तर निश्चितच ते खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होतील आणि कामही तितक्याच चांगल्या पद्धतीने ते करतील. प्रत्येकाला सामावून घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि जो प्रत्येकाचं कार्य काय आहे, त्यांची क्षमता काय आहे, त्या पद्धतीने ते प्रत्येकाच्या कामामध्ये त्यांना पुढच्या काळामध्ये संधी देतील. शिवाय आपण म्हणतो की रस्ता, लाईट, पाणी, आता जे आपण समस्या म्हणतो बेसिक गरजा, त्या बेसिक गरजांवरती लक्ष देण्याची विजन त्यांच्याकडं आहे. आणि त्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे सर्व अधिकारी पदाधिकारी आहेत, पक्षाचे नेते आहेत, ते निश्चितच त्यांना सपोर्ट करतील याचा मला विश्वास आहे. कारण अजित भाऊ आता मागच्या पंचवार्षिक मध्ये म्हटलं तर अजित भाऊ राष्ट्रवादीचे होते, मी बीजेपीचे होते. पण एका वॉर्डात काम करताना त्यांच्याकडनं मला कधीही अरे रावीचा शब्द ऐकायला आला नाही. उलट त्यांनी कोणतंही कामाची पायाभरणी असेल, भूमिपूजन असेल तर आठवणीने मला त्यांच्या कार्यालयातनं नेहमी फोन येतो, आजही येतो, पूर्वीही येत होता की मॅडम आपल्याला वॉर्डामध्ये असं असं काम करायचंय, तुम्ही भूमिपूजनाला या, तिथं तुम्ही आमच्या स्टेजवर येऊन तुम्ही पण तुमचं मत व्यक्त करा. म्हणजे ही एक सन्मानाची जी वागणूक मला त्यांच्याकडनं मिळाली ती मला निश्चितच त्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मला ती निश्चितच महत्वाची वाटते. कारण ही भूमिका जर विरोधी पक्षामध्ये असेल तर निश्चितच आम्ही एका पक्षात आहोत आता, तर आम्ही निश्चितच माझ्या वॉर्डाचा पण विकास आम्ही करू शकणार आहे. त्याचबरोबर आम्ही भोसरी विधानसभेमध्ये, कारण मी आज महाराष्ट्र लेवलवर काम करते, तर मी फक्त माझ्या भोसरी पुरतं किंवा माझ्या वॉर्डापुरतं काम नाही करणार. तर निश्चितच जे मला पक्ष सांगणार की तुम्ही मॅडम आपल्याला आपल्या पक्षामार्फत जे उमेदवार आहेत त्यांचं आपल्याला काम करायचं आणि त्यांना भरघोस मताने आपल्याला निवडून द्यायचं, तर मी अजित भाऊंच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी राहणार. आणि त्यांच्या कार्याला स्टेजवर उभं राहून जितक्या स्पष्टपणे मी आज या ठिकाणी बोलते तितक्याच खंबीरपणे मी माईकवर उभे राहू नये त्यांच्यासाठी निश्चितच माझी मतं, माझी जे काही मला बोलायचं आणि लोकांपर्यंत जे पोहोचवायचंय ते निश्चितच पोहोचवणार. आता विद्यमान आमदार म्हणा किंवा महायुती सरकार म्हणा सगळीकडे बॅनर लावते की आम्ही हे केलं, आम्ही हे करणार. निश्चितच भाऊंचे बॅनर कदाचित संख्येने कमी असतील कारण त्यांनी अजून त्या लेव्हलचं काम केलं नाही. पण नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता भाऊंमध्ये आहे. त्यामुळे फक्त बॅनरबाजीवर जाऊ नका. प्रत्यक्ष काम करणारी ताकदवान व्यक्ती आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही विचार करावा आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं असं मला वाटतं.
आगामी काळात दूरदृष्टी असणारा नेता अजित भाऊ गव्हाणे यांच्यासारखे नेते आपल्या मतदारसंघात असणे गरजेचे असल्याचे मत प्रियंका बारसे यांनी व्यक्त केले आहे. धन्यवाद. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.